सांगलीची जागा काँग्रेसला न मिळाल्यानं विश्वजित कदमांनी मेळाव्यात आक्रमक भूमिका मांडली। उद्धव ठाकरे अचानक आले आणि उमेदवारी जाहीर केली। महाविकास आघाडीत कोण काय करत होतं यावर बारीक लक्ष नव्हतं का असा सवाल विचारत जागा सोडणं हे चुकीचंच होतं अशी खंत त्यांनी बोलून दाखवली। मित्रपक्षाला सांगा 100% काँग्रेसची मतं मिळतील, पण पुढे विधानसभेला आवाज काढायचा नाही। जागा न मिळाल्याचा वचपा येणाऱ्या काळात काढूच असा इशारा विश्वजित कदमांनी ठाकरे गटाला दिला। मी काही मागितलं नाही, नाशिक सोडून मला पाहिजे म्हणून मी कुठेही उभा राहणार ही माझी वृत्ती नाही असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलंय। शिरूरमधून लढण्याचा प्रश्नच येत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर भुजबळांनीही प्रतिक्रिया दिली। इतकंच नाही तर नाशिकचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फोन केल्याचंही भुजबळांनी म्हटलंय। नरेंद्र मोदी हे निवडणुका हरणार आहे। 4 जून नंतर नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष सत्तेत नसेल। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। तर देशात 70 वर्षांपर्यंत त्यातील 50 वर्ष काँग्रेसनं पंतप्रधान दिलाय आणि सर्वात चांगले पंतप्रधान झालेत असा टोलाही त्यांनी मोदींना लगावलाय। लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील गद्दारांचं सरकार पूर्णपणे बरखास्त होईल आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाईल असं विधान महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊतांनी केलंय। इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीत भाजप स्वतः एकटी लढणार आणि शिंदे शिवसेना आणि अजित पवारांना लटकवणार असा दावा राऊतांनी केलाय। तर राज ठाकरेंनाही विनायक राऊतांनी टोला लगावलाय।